This is the 10th video. We will move towards the most important definitions: open and closed spares. Open and closed spares. Let x comma d be any matrix space. Let x comma d be any matrix space and A belonging to x. Then for any r greater than 0, the set SRA, this is the open spare. This is notation for the open spare. This is notation for open spare. Is x belonging to x such that distance between x comma a is less than r. Okay. Now we will see what is meant by open spare. Let x comma d be any matrix space and a belonging to x. Then for any r greater than 0, the set SRA is equal to where x belonging to x such that distance between x comma a is less than r is called as open spare or open ball of radius r and radius r centered at A. Okay. Now look at this definition. This is the important definition. Let x comma d be any matrix space and A belonging to x. Then for any r greater than 0, the set SRA is called as open spare. What is the SRA? SRA is the set x belonging to x such that distance between x comma a must be less than r is called as open spare or open ball of radius r and centered at A. This is the open spare centered at A. So suppose this is the A and this is the some set. Open spare means, and the radius is, suppose this distance is r. Then which elements came in the set open spare SRA? The distance between the distance from A to that element must be less than r. Means the elements inside this spare whose distance is less than r came in the open spare. म्हणजेच काय, ह्या बाउंड्रीवरचा कोणताही पॉईंट येणार नाही, कारण बाउंड्रीवरचा पॉईंट घेतला तर काय होईल, बाउंड्रीवरच्या पॉईंटचं डिस्टन्स काय असेल, ए पासूनचं आर असेल. पण आपल्याला काय पाहिजे, ए पासूनचं अंतर ज्यांचं आर पेक्षा लहान आहे असेच एलिमेंट ह्या सेटमध्ये येतील. ए पासूनचं एलिमेंट पर्यंतचं अंतर, तो कोणताही एलिमेंट असो, हे आर पेक्षा लहान असलं पाहिजे असेच एलिमेंट फक्त ह्या सेटमध्ये येतात. अशा एलिमेंटला म्हणतात ओपन स्पेअर. अशा सेटला म्हणतात, अशा सगळ्या पॉईंटच्या कलेक्शन म्हणजेच असतं ओपन स्पेअर. आता त्याच्यानंतर क्लोज्ड स्पेअर. द सेट SRA, नोटेशन लक्षात ठेवा, इथं ओपन आहे आणि इथं क्लोज्ड आहे. SRA इज इक्वल टू x belonging to x such that distance between x comma a is less than or equal to r is called a closed spare. Of radius r and centered at A. Definition तशीच आहे जवळपास. पहा, SRA is called as closed spare. ह्याच्यासाठी कंडिशन काय, सेंटर पासूनचं त्या पॉईंट पर्यंतचं डिस्टन्स हे आर किंवा आर पेक्षा लहान असलं पाहिजे. म्हणजे इथं आर हे डिस्टन्स असलं तरी चालतं.
पण ओपन स्पेअरमध्ये काय पाहिजे, सेंटर आणि एलिमेंट ह्या दोघातलं डिस्टन्स हे आर पेक्षा लहान असलं पाहिजे. आर एवढं असेल तर ते ओपन स्पेअर होत नाही. पण क्लोज्ड स्पेअरमध्ये काय आहे, सेंटर आणि एलिमेंट ह्या दोघातलं डिस्टन्स हे आर किंवा आर पेक्षा लहान असलं पाहिजे. अशा ह्याला म्हणायचं, अशा सगळ्या पॉईंटचं कलेक्शन म्हणतात क्लोज्ड स्पेअर. ओके, हे डेफिनेशन परत परत वाचा तुम्ही, परत परत दोनदा तीनदा ऐका. समजा वरचं जर आपण पाहिलं सर्कल, समजा याच्यामध्ये 2 पॉईंट आहेत, ह्याचं डिस्टन्स ह्या ह्याच्यामध्ये 2च पॉईंट आहेत, ए आणि इथं पॉईंट आहेत 2. ठीक आहे, ए पासूनचं या 2 पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स काय येतं, लेस दॅन आर येतं. म्हणजे ओपन स्पेअरमध्ये हे 2 पॉईंट येतात. आणि सपोज असं करा, ह्या बाउंड्रीवर सुद्धा एक पॉईंट आहे, तो पॉईंट ओपन स्पेअरमध्ये येणार नाही, पण हा पॉईंट जो आहे तो क्लोज्ड स्पेअरमध्ये सुद्धा येईल. हे पॉईंट तर येतीलच क्लोज्ड स्पेअरमध्ये, कारण यांचं डिस्टन्स काय पाहिजे आपल्याला, लेस दॅन ऑर इक्वल टू आर. आरपेक्षा लहान कमी असलेले डिस्टन्स हे 2 झाले, आणि आर एवढा डिस्टन्स असलेला हा एक पॉईंट झाला. म्हणजे क्लोज्ड स्पेअरमध्ये 3 पॉईंट येतील आणि क्लोज्ड स्पेअरमध्ये 2 पॉईंट येतील. ऑब्विसली म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, ओपन स्पेअर इज सबसेट ऑफ क्लोज्ड स्पेअर. ओपन स्पेअर इज सबसेट ऑफ क्लोज्ड स्पेअर for every a belonging to x and for every r greater than 0. For every a belonging to x and for every r greater than 0. ओके, ह्या 2 डेफिनेशन लक्षात ठेवा, महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत. म्हणजे समोरचा बराचसा भाग किंवा थेरम्स वगैरे या 2 डेफिनेशनवरच आधारित आहेत, ओपन स्पेअर आणि क्लोज्ड स्पेअर. याची डेफिनेशन 2दा वाचा 3दा वाचा, जोपर्यंत तुम्हाला लक्षात येत नाही तोपर्यंत वारंवार पाहायचं. वेन डायग्राम काढा, त्याच्यामध्ये काही पॉईंट्स घेऊन पहा, तुम्हाला लवकर लक्षात येईल. ओपन स्पेअर म्हणजे काय, ओपन स्पेअर सेंटर डायरेक्ट म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन द सेंटर अँड पॉईंट इज लेस दॅन आर ऑफ रेडियस आर साठी. अँड क्लोज्ड स्पेअर म्हणजे काय, सेंटर अँड द पॉईंट द डिस्टन्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू आर. फॉर एक्झाम्पल पहा, समजा आपण एक मॅट्रिक्स स्पेस घेतली, युज्युअल मॅट्रिक्स स्पेस आर कॉमा डी ऑफ रिअल नंबर्स विथ युज्युअल मॅट्रिक डी. देन एस आर एची किंमत काय येते याच्यामध्ये, एस आर इज द ओपन स्पेअर, सेंटर डायरेक्ट ए अँड रेडियस आर इज ए मायनस आर ए प्लस आर. आणि क्लोज्ड स्पेअर काय येतं, क्लोज्ड स्पेअर काय येतं, ए मायनस आर ए प्लस आर. आर म्हणजे रिअल लाईन, रिअल नंबरचा सेट, अँड डी इज द युज्युअल मॅट्रिक. ठीक आहे, समजा हा जर सेंटर आर घेतला आपण, सॉरी सेंटर ए जर घेतला, रेडियस जर आर घेतली आपण, तर आपल्याला हा सब सेट घेतलो ओपन सेट म्हणजे ए मायनस आर ए प्लस आर. आणि क्लोज्ड स्पेअर घेतला तर इथं हा एलिमेंट सुद्धा इन्क्लूड होईल त्याच्यामध्ये, म्हणजे क्लोज्ड ए मायनस आर ए प्लस आर. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा आपण डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस घेतली, आपण डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस पाहिले, पहिल्या व्हिडिओमध्येच आपण पाहिलं होतं व्हॉट इज मीन बाय डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस. देन द ओपन स्पेअर एस आर ए इज इक्वल टू ए, याच्यात 2 व्हॅल्यूज येतात आणि एक्स फॉर 0 लेस दॅन आर लेस दॅन इक्वल टू 1 अँड आर ग्रेटर दॅन 1. आणि क्लोज्ड स्पेअर काय आहे त्याच्यात, एस आर ए इज इक्वल टू ए एक्स फॉर 0 लेस दॅन आर लेस दॅन 1 अँड आर ग्रेटर दॅन इक्वल टू 1. डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस आपण पाहिलं होतं सुरुवातीला. हे एक एक्झाम्पल झालं, आपण विज्युअल मॅट्रिक घेतला इथं. आता डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस जर घेतली, आपण सुरुवातीला डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेस डेफिनेशन पाहिली होती, त्याच्यामध्ये फक्त 2च व्हॅल्यूज असतात, 1 आणि 0. तर त्याच्यासाठी एस आर एची किंमत काय येते, ओपन स्पेअरच्या 2 व्हॅल्यूज येतात, एक तर ए असेल किंवा एक्स असेल. ए केव्हा असतं, फॉर 0 लेस दॅन आर लेस दॅन इक्वल टू 1, आणि एक्स केव्हा येतं, फॉर आर इज ग्रेटर दॅन 1. आर मीन्स रेडियस. आणि क्लोज्ड स्पेअरच्या व्हॅल्यूज काय येतात, ए फॉर 0 लेस दॅन आर लेस दॅन 1, आणि एक्स केव्हा येतं, फॉर आर ग्रेटर दॅन इक्वल टू 1.
हा डेफिनेशन घेऊन वेन डायग्राम काढून पहा. हे तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे करता येते का. डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेसमध्ये आपण दोन ओपन स्पेअर आणि क्लोज्ड स्पेअरच्या व्हॅल्यूज इथे दिलेल्या आहेत, त्याच व्हॅल्यू येतात का ह्या कंडिशनसाठी समोर दिलेलं आहे तुम्हाला. तेवढ्या याच्यासाठी ह्याची किंमत एवढी येते का, आरची किंमत ग्रेटर दॅन 1 असेल तर एक्स येते का. तसंच क्लोज्ड स्पेअरमध्ये आरची किंमत 0 to 1 मध्ये असेल तर ए येतं का, आणि आरची किंमत ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल तर एक्स येतं का. ते करून पहा. डिस्क्रीट मॅट्रिक्स स्पेसची डेफिनेशन लिहा, बाजूला वेन डायग्राम काढा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ह्या व्हॅल्यूज येतात का पहा. ओके.